जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, SP गोट अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसाय या संदर्भात माहिती घेऊन येत असतो. तर ह्या दादाचं फार्म आहे. जवळपास त्याला किती जमीन आहे तुम्हाला? 9 एकर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव ज्ञानदेव गणपती मलवाडे, राहणार मुशिराबाद, तालुका लातूर, जिल्हा पण लातूर. जिल्हा पण लातूर. आता हे जे शेततळ आहे सध्या, शेततळ्याची लांबी रुंदी उंची किती फूट खोल आहे? हे 34 बाय 34 मीटरचं शेततळ आहे. 150 बाय 150 अशी 150 लांबी आहे आणि अशी 150, पूर्व पश्चिम 150 आणि दक्षिण उत्तर 150 आणि 25 फूट खोल आहे. आता जवळपास याला खर्च किती लागला? काही योजना त्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमधून भेटलं होतं. ही पोखरा योजना, त्या योजनेमधून भेटलं होतं आपल्याला. याला एक 4 लाख रुपये खर्च आला आपल्याला. त्या योजना किती लाखाची? आपल्याला योजना शासनाकडून 3,25,000 रुपये भेटले. आता हे ताडपत्री कोणत्या कंपनीची आणि ह्याला किती खर्च लागला? ही ताडपत्री आहे रॅनोमॅट कंपनीची. हिला खर्च आला 2,11,000 रुपये ताडपत्रीला, आणि खोदकामाचे वेगळे. आता एवढे झाड लागतात आपलं ह्याचे नारळाचे, नंतर तिकडे तुमचे केशर आंबा आहे, केशर आंबा दिसलेला आहे, नंतर काही फणसाचे दिसले आहेत, काही चक्कूचे झाड दिसले आहेत, पुन्हा तुमच्याकडं जनावर पण आहेत. हे सगळं शेतीला आता ह्या पाण्याचा कधीपासून तुम्ही वापर केला चालू केला? म्हणजे किती वर्षापासून हे शेततळ बनवून 6 वर्ष झालं मला. 6 वर्षापासून याचा वापर आहे चालू. आपल्याकडे पहिलं पाणी कमी होतं, कारण एमर्जन्सी म्हणून ही प्रयत्न केला, याचा उपयोग केला. योजना होती, त्या योजनेमध्ये बसल्यामुळं आपण हे करून घेतलं काम, आणि हे आपल्या फायद्यासाठी झालं काम केलेलं. अगोदर शेततळ मारण्याच्या अगोदर किंवा करण्याच्या अगोदर शेती तुमची कशी होती ना? आता शेतीचा काय फायदा आहे? कसं पाण्याचा फायदा होऊ लागला? पाण्याचा सोर्स झाल्यामुळे शेती 12 महिने पाण्याखाली आली ना माझी. आता कुठलं मी मध्ये दोन वर्षे टरबूज घेतलं होतं, कलिंगड घेतलं होतं, पपई घेतली होती, कांदा घेतला होता, कारण ही पाण्याचा सोर्स असल्यामुळं मला ती पिकं घेता आली. आता ऊस आहे माझ्याकडं सध्या, 2-2.5 एकर ऊस आहे. बाकी वैरण, काही गहू, ज्वारी असं घेतो. आता तुमच्याकडं सध्या जरा काय ही फळबागेची चालू केली तुम्ही? केशर आंबा असेल, पुन्हा काही ठिकाणी केळीची झाडं दिसत आहेत तुमच्याकडे, पुन्हा नंतर नारळाची झाडं केली चालू झाली नाहीत का? नाही, अजून ह्याला 2 वर्ष झालं लागड करून नारळाच्या झाडाला. म्हणजे हे पाडल्यानंतर लावले? हे शेततळ बनवल्यानंतर लावलेली आहेत. आता नारळाची झाड का आपलं आंब्याची झाड का जनावर आहेत, गेचड खाते ते जनावराचे, म्हणजे घाण होत देत नाहीत. काही जनावराला काही रोगराई होत नाही कोंबड्यामुळे, त्याचे गेचड वगैरे खात्यात, सगळं करतात, आणि परिसर सगळं स्वच्छ ठेवतात कोंबडे. उकंड्यावरलं खात शेण उकरून त्याचं खात बनवते, ते पेस्ट झाल्यासारखं होते. त्याचा फायदाच आहे ना. आता जनावर तुमच्याकडे किती सध्याला? माझ्याकडे मोठे आहेत 6-7 आणि वासर आहेत 5. सगळे 10-11 जनावर आहेत. 10-12. वैरणीमध्ये काय देतात? वैरणीला त्यांना नेपियरचं घास, गवत आणि कडबा, परत ऊस, हरभऱ्याचा भुसा, मग सोयाबीनचा भुसा आणि गव्हाचा भुसा. आता हे सगळे कुठे करून देत असतात ना? कुठे कडबा कुठे आहे आपल्याकडे, करून देतो. किती मोटर दिला? किती HP? ही सिंगल पेस 3 HP ची आहे. 3 HP ची मोटर कुठे मिशन आहे? किती कुठे करते एका टायमाला? एका टायमाला करते ना, कमीत कमी 500 किलो पर्यंत करते 1 तासाला. 1 तासाला 1 टन करते तसं, पण आपल्याला जसं लागेल तसं आपण करत राहतो. चालतं. कोणत्या आंब्याची लागवड केली? हे केशर आंब्याची लागवड केली आपण. किती झाड आहे सध्या? हे एक 25 आहेत सध्या, आणि आता छोटे काही लावलेत ना. जवळपास किती आहेत छोटे? छोटे आहेत एक 70-80 आहेत. म्हणजे एक 1.25 एकर जमीन? एकर 1.25 एकर मध्ये. आता हे किती निघते वार्षिक उत्पन्न ह्याचं? ह्याचं निघतंय की 70-80 हजारापर्यंत निघते सध्याला ह्याचं. ह्याला खत वगैरे काही वापरतो? खत ह्याला गावरान खत. कोणतं सेंद्रिय? आपलं सेंद्रिय खत, उकंड्यामधला. दुसरं आणि कोंबड्याचं खत. हेच. रिझल्ट कसा नेमका? रिझल्ट चांगला आहे ना. एक झाडाला आंबे किती निघते सरासरी? एक झाडाला निघते 3,000, 2,500, कोणत्याला 4,000 निघते. लावून किती वर्ष झालं तुम्हाला? हे 10 वर्ष झालं.
10 वर्ष हे मार्केटला ह्याचा आंबा काय रेट निघतो? हे आपला एक तर 2000 रुपये शेकडा म्हणजे 100 आंबे, हा हा 20 रुपयाला एक आंबा पडतो. हा हा आंबा आणि मोठा कच्चा विकतो आपण. हम्म. पाड झाला की कच्चा काढून जागेवरूनच घेऊन जातात तिथून. हा हा आता विक्रीसाठी आपण कुठले घेऊन एकबार माहिती पडलं का, आता ती कंटिन्यूची गिरायक असतात वर्षाचे, हा हा ती गिरायक फोन करते त्यांना, पाड झाला आंबा की आंबा उतरून द्यायचं. त्यांनी इथून जागेवरून घेऊन आपण उतरून द्यायचं त्यांना. आपण काढून द्यायचं झाड आंबे, माप टाकून द्यायचं, त्यांनी घेऊन जाते तिथून. आपण मार्केटला ब्रिकेटला ह्याची गरज नाही, जागेवरून घेऊन जाते. आता हे सगळं गवत आहे इकडं, तुमचंच आहे ना? हा, हे आपलंच आहे. हा, हे गवत तिकडलं पण. गवत किती लागवड केली जनावरांसाठी? गवत 1 एकर आहे. कोणतं हाफ रेड नेपियर पुन्हा नंतर रेड नेपियर ना? हा, रेड नेपियर. आणि दुसरं कोणतं आहे? 2-3 नमुन्याचे आहेत. 2-4 नमुन्याचे घास आहेत आडवंटाचं. हा हा पाण्याखाली क्षेत्र म्हणत होता, बोर विहीर काय? बोर आहे आणि शेततळ. किती आहे बोर तुमच्याकडे? 2 बोर आहेत. ते बोर मध्ये पाणी शेततळ्यामध्ये टाकतो आणि शेततळ्यातलं पाणी इकडे शेतीला. सर्व शेती तुमची आता शेततळ्यावर भागते आपलं. चालतंय. तुमचे जनावर वगैरे लावता का? हो, धावतो ना. त्याच्यामध्ये इथं शेण तिकडून आणून इकडे टाकता? हा, 2 टोपले आणून टाकलं का. किती ह्याचं आहे नेमकं? 2.1 काहीतरी आहे. आता त्याच्यावर 8 लोकांचा स्वयंपाक होते कंटिन्यू रोजचा, 2 टायमाचा. याची ऊर्जा कुठं वापरतात? मध्ये घरामध्ये फक्त स्वयंपाकासाठी ना? हा, स्वयंपाक. काही लाईट वगैरे साठी नाही, लाईटीसाठी नाही. बार काय हे छोटा आहे, लाईटीचं नाही आपण बनवायला. हे घरी आपल्याला स्वयंपाकासाठी वापर केले. आणि इकडे लावले आंबे झाड. त्या आंब्याचे झाड इकडे लावत ना? शेड मारून किती दिवस झाले? 1 वर्ष झालं शेड मारून. लांबी रुंदी काय? हे 30x60 आहे. खर्च किती लागला होता याला? 6 लाख रुपये गेलेत आपले खर्च. जनावर किती आहे सध्या आपल्याकडे? सध्या 10-11 आहेत. अजून वाढवायचे जनावर. कुठून घ्यायचे? काय नेमकं जातीमध्ये? चांगल्या जातीच्या मुरा आणि जाफराबादी आणावं म्हणतो. कुठून? बघू आता, गुजरात किंवा धुळे. हरभरा भुस्सा, सोयाबीन भुस्सा, गव्हाचा भुस्सा आणि पुन्हा ज्वारीचा कडबा, असं स्टॉक करतो. आणि ते हिरवा चारा त्याच्या सोबत देतो, मिक्स करून. हिरवा आणि सुका मिक्स करून. कसं राहते मी चाऱ्याचं? सकाळ संध्याकाळ देतो, टाइम देतो? 2 टाइम देतो. सकाळी एक बार दूध काढले की 10 टाकायचं खुराक आणि वैरण, आणि परत दिवस मावळायला 5 वाजता. जनावर एकच जर्सी तुमच्याकडे? एकच आहे. एक ऐकल्या महाग. आता आणायचे अजून, हे आता आणले. आता सध्या ह्या 6 जनावर दूध किती होते? 30 लिटर होते. विक्रीसाठी कसं? विक्रीसाठी लातूरला जाते दूध आपलं 70 रुपये लिटर. घरगुती काही? घरगुती वरवे नाही, घरगुती वरवे लातूरमध्ये. 1 लिटर अर्धा लिटरची पॅकिंग करायची घरीच. आणि पॅकिंग साठी काही मशीन वगैरे आहे? हा, मशीन. छोटी मशीन आहे ते. मशीन येत आहे का पण इकडे तुमच्या घरी आहे? किती? अर्धा लिटरची पॅकिंग करू? अर्धा आणि 1 लिटरची, जसं जमल. जसं गिरायक आता कोण अर्धा लिटर घेतोय, कोण 1 लिटर घेतोय, त्या हिशोबानं पॉकेट बनवायचे. आता किती पस्तर वाढवायचे जनावरांना? आता आपलं टार्गेट आहे 30 म्हशीवापर्यंत. कारण आपल्या पूर्ण गोट्यामध्ये 30-32 जनावर बसतात, दोन्ही साईडने, ह्या साईडने आणि ह्या साईडने. आता सुका चारा स्टॉक करण्यासाठी आपण दुसरीकडे शेड तयार करलो आहोत. त्याच्यामध्ये हे सुका चारा भरलं की हे खुल्लं होते. दोन्ही साईडनं जनावर प्लॅनिंग आहे आपली. आता कधी आणायचे? कधी 1 महिना 1.5 महिन्यामध्ये आणायचे आपल्याला. म्हणजे बघणं चालूच आहे? चालूच आहे बघणं. जे कुठं चांगले भेटले, जरा चांगल्या दुधाची क्वालिटी जनावर चांगलं भेटलं की घेतो. अशी व्हिडिओ पाहण्यासाठी यांच्या आता सध्या 6 जनावर आहेत आणि यांची शेती, नंतर यांच्याकडं फळबाग पण आहे, आंब्याची बाग आहे, पुन्हा काही नारळाची झाड आहेत 50 एक. तर ते तर पाहिलोच आपण. पुन्हा शेततळ आहे. शेततळ्याच्या जेव्हा सर्व शेती यांची बाग 8-9 एकर यांना जमीन. तर त्यांच्या सध्या आता 6 जनावर आहेत. ते गावरान ब्रीड आहे आणि जर्सी एक आहे. तर
एक गिर पण आहे. आणि ह्यांचा चालू आहे प्लॅन मुर्रा किंवा जाफरमध्ये काम करायचं. तर जवळपास 30 ते 35 जनावरांमध्ये हे काम करणार आहेत. शेड वगैरे मारून घेतलेला आहे जवळपास 1-2 वर्ष झाले. तर मित्रांनो, असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या SP गोट अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. यानंतर ह्यांनी म्हशी केल्यानंतर आपण जवळपास 30-35 म्हशी झाल्यानंतर यांचा एक दुसरा व्हिडिओ आपण नंतर घेऊया. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.